फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे एका खूपच सुंदर आणि शांत ठिकाणी, आसनगाव जवळ असलेल्या मानस मंदिर इथे। शहराच्या गोंधळापासून दूर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे एक अप्रतिम स्थान। चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया। सर्वात आधी मानस मंदिरला पोहोचायचं कसं? ऑप्शन 1, जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर सेंट्रल रेल्वेने आसनगाव स्टेशनला उतरा। आसनगाव स्टेशन पासून हे मंदिर फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशन बाहेरून तुम्हाला सहज रिक्षा मिळते। अगदी 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे। ऑप्शन 2, जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर मुंबई नाशिक हायवेने आसनगाव गाठा। इथून मानस मंदिरला जाण्यासाठी रस्ता आहे। पावसाळ्यात हा रस्ता अगदी स्वर्गासारखा दिसतो। सगळीकडे हिरवळ, दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं, लांबवर दिसणाऱ्या टेकड्या आणि मधून जाणारा डांबरी रस्ता मन अगदी प्रसन्न होऊन जातं। हे पहा, मानस मंदिरकडे जात असतानाच आपल्याला किल्ले माहुलीचे दर्शन होते। मागून सूर्याची किरणे आणि समोरून माहुलीकड किती सुंदर दिसत आहे ना। हा आहे मंदिराकडे जायचा रस्ता। आपण आता ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत। आपल्याला लांबूनच मानस मंदिरचा एंट्रन्स दिसत आहे। आपण आत प्रवेश करूया। आत येताच एक वेगळी शांतता जाणवते। आणि हो, हा बघा आमचा मानस। इथे आल्यापासून याचा चेहरा बघा कसा खुललाय। एंट्री केल्या केल्या आपल्याला समोरच एक नितळ स्वच्छ पाण्याचा सुंदर तलाव पाहायला मिळतो। इथली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पक्षी। सकाळ संध्याकाळ वेगवेगळे पक्षी इथे पाणी प्यायला येतात। बगळे, पाणकोंबड्या, कधी कधी बदकं पण दिसतात। पाण्यावर तरंगणारी कमळाची फुलं आणि त्यावर बसलेले छोटे छोटे किंगफिशर निसर्गप्रेमींसाठी ही तर पर्वणीच आहे। संपूर्ण मंदिर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी झाडं आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात पण गारवा जाणवतो। मंदिराकडे जाणारा रस्ता इतका सुंदर आहे की असं वाटते इथेच बसून निवांत वेळ घालवावा। ही आहे मानस बालवाटिका। मुख्य मंदिर वगळता परिसरात अजूनही बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत। शिव मंदिर, हनुमान मंदिर, गणपती मंदिर अशी वेगवेगळ्या देवांची मंदिर इथे बघायला मिळतात। प्रत्येक मंदिराचं स्वतःच एक वेगळं वातावरण आहे। संपूर्ण परिसर फिरायला 1 ते 2 तास सहज लागतो। मंदिराचा संपूर्ण परिसर म्हणजे एक बोटॅनिकल गार्डनच आहे। मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेतून बाहेर काढून जेव्हा आपण मुलांना अशा ठिकाणी फिरायला आणतो तेव्हा त्यांना खरा आनंद कशात हे कळतं। इथे फिरताना वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात। उंच उंच नारळाची आणि सुपारीची झाडं, सावली देणारी वड पिंपळाची जुनी झाडं आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली गुलमोहर, बहावा अशी फुलझाडं। सगळ्यात भारी म्हणजे इथली शांतता आणि स्वच्छ हवा। झाडांमुळे उन्हाळ्यात पण गारवा जाणवतो। पक्ष्यांचा किलबिलाट आणि पानांची सळसळ ऐकून निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा फील येतो। मुख्य मंदिरात जाण्याआधी गुरु महाराजांना समर्पित एक सुंदर मंदिर बांधलेलं आहे। मंदिराच्या आवारात एक छान लाकडी रथ पण ठेवलेला आहे। हा रथ उत्सवाच्या वेळी बाहेर काढला जातो। मुख्य मंदिरात जाण्यासाठी थोडा चढाव आहे। आणि याच रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला स्वच्छ, नीटनेटके आणि प्रशस्त गोशाळा पाहायला मिळते। इथे तुम्ही गायींना चारा खायला घालू शकता। हे बघा, आपण पोहोचलोय मुख्य मानस मंदिराजवळ। जसजशी आपण मंदिराजवळ येतो तसतशी हवा बदलू लागते। एक वेगळीच शांतता जाणवते। या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला संगमरवरी बांधकाम असलेला भव्य कळस। संपूर्ण मंदिर हे राजस्थान मधून आणलेल्या संगमरवरी दगडातून बांधलेलं आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला खूप सुंदर अशी बाग आहे। इथे वेगवेगळी फुलझाडं, हिरवळ आणि मधोमध बसण्यासाठी जागा आहे। खांबांवर आणि भिंतीवर केलेलं नक्षीकाम अप्रतिम आहे। हे आहे इच्छापूर्ती पिंपळाचे झाड। मंदिर
मंदिराच्या आत छान सुंदर अशा मूर्ती बसवलेल्या आहेत. या मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. सूर्याची किरणे दिसेनाशी झाली आहेत. संध्याकाळ होत आलीये, त्यामुळे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. येताना जो रस्ता सोनेरी उन्हात न्हावून निघाला होता तोच आता दिसेनासा झाला होता. चला, आजचा दिवस सार्थकी लागला. मानस मंदिर नावाप्रमाणेच मनाला शांती देणार. निघता निघता मनात एक विचार आला, शहर कितीही जवळ असलं तरी मन शांतीसाठी अशी ठिकाणही हवीच. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा लवकरच नव्या ठिकाणी नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.